आम्हाला पूर्णपणे खात्री होती की कॅबिनेट मंत्रीपद तरी शिवसेना पक्षाला मिळेल. परंतु या सगळ्या घडामोडीमध्ये इतर पक्षाला एक न्याय आणि शिवसेना पक्षाला एक न्याय असं आम्हाला वाटतं. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा काल संपन्न झाला. लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं नसल्यानं सत्ता स्थापन करण्यासाठी आणि सरकार चालवण्यासाठी भाजपला मित्रपक्षांची गरज आहे. राज्यात 7 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला भाजपनं केंद्रात एक राज्यमंत्रीपद स्वतंत्र प्रभार दिलाय. शिवसेनेकडून खासदार प्रतापराव जाधवांनी मंत्रिपदाची शपथही घेतली. जाधव यांच्या शपथविधीला 24 तासही झालेले नसताना आता शिवसेना शिंदे गटातील खदखद बाहेर आली आहे. शिवसेना भाजपचा जुना मित्रपक्ष आहे. आमचे 7 खासदार आहेत, त्यामुळे आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा होती, पण आमची अपेक्षा पूर्ण झालेली नाहीये, अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी भाजपपेक्षा राज्यात शिवसेनेची कामगिरी चांगली झाल्याचंही सांगितलं. भाजपनं राज्यात 28 जागा लढवल्या, पण त्यातील केवळ 9 जागा जिंकल्या. आम्ही 15 जागांवर लढलो, त्यापैकी 7 जागांवर आम्हाला यश मिळालं. त्यामुळे आमचा स्ट्राईक रेट भाजपपेक्षा चांगला आहे, याकडे बारणेंनी लक्ष वेधलं. आमच्यासोबत दुजाभाव झालाय. इतरांना एक न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय देण्यात आला, अशी खदखद श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली. खरं तर शिवसेना पक्षाचे 7 खासदार आले. एकूणच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने 28 जागा लढवल्या, शिवसेनेने 15 जागा लढवल्या. 28 जागेमध्ये भारतीय जनता पक्षाचे 9 खासदार निवडून आले आणि शिवसेनेचे 7 खासदार निवडून आले. आमची अपेक्षा होती की शिवसेना पक्षाला एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु खरं तर शिवसेना पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा अतिशय जुना साथी म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जातं. परंतु केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाने खरं तर कॅबिनेट मंत्रीपद द्यायला पाहिजे ही आमची अपेक्षा होती. परंतु ह्या सगळ्या घडामोडीचा विचार करता आपण जर विचार केला की TDPचे त्याचबरोबर बिहारमधले नितीश कुमार, जे चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार आणि शिवसेना, चंद्राबाबू नायडूचे 16 खासदार निवडून आले, नितीश कुमारचे 12 खासदार निवडून आले आणि त्या खाली तिसरा पक्ष, सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून शिवसेना पक्षाचे 7 खासदार आले. 5 खासदार चिराग पासवानचे आमच्या नंतर आले, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आणि शिवसेनेला खरं तर राज्यमंत्रीपद देण्यात आलं. हा कुठंतरी मला तरी व्यक्तिशः असं वाटतं की हा दुजाभाव शिवसेनेच्या बाबतीमध्ये होतोय. खरं तर भारतीय जनता पक्षाकडून तो न्यायिक भूमिका शिवसेनेला दिली पाहिजे, कारण 3 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येतात.